हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आनंदी रहा, छान रहा. आजचा आपला विषय आहे पत्रिका, कुंडली. तर पत्रिका म्हणजे काय असते, आपली कुंडलिनी काय असते आणि या कुंडलीचं 12 भावांचं कारकत्व काय आहे हे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आपली पत्रिका म्हणजे आपली कुंडली, त्याच्यामध्ये 12 भाव असतात. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 या 12ही स्थानांचं वेगळं वेगळं कारकत्व आहे. तर ते आज आपण समजून घेणार आहोत. तर चला बघूयात काय आहे ते. हे प्रथम स्थान आहे. प्रथम स्थान म्हणजे याला आपण लग्नस्थान म्हणतो बरं का. म्हणजे याच्यावरून तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे बोलता, तुमचा स्वभाव काय आहे, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे सगळं समजतं. व्यक्तिमत्व, रूप, रंग, शरीर, यश अपयश, पूर्वज, सुखदुःख, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती असेल ते समजतं. त्याच्यानंतर अभिमान आणि डोकेसुद्धा याच्यावरून आपल्याला कळतं. याला म्हणतात लग्नस्थान आणि प्रथम स्थान. ही याची या प्रथम स्थानाची ही ओळख आहे. ठीक आहे. बरं, दुसरं स्थान आहे द्वितीय स्थान. द्वितीय स्थानावरून काय बरं बघतो आपण, तर धन, वाणी, तुमचा आवाज, हे बघा, आर्थिक स्थिती, चेहरा, तुमचे घराणे, आवाज, घराणेशाही, घसा, मान, तुमचे खाणेपिणे, तुम्ही काय प्रकारचं फूड म्हणजे काय प्रकारचं अन्न तुम्हाला खायला बरं आवडतं, म्हणजे तिखट, गोड, तुरट, खूप तिखट, व्हेज, नॉनव्हेज, हे सगळं याच्यावरून समजतं. त्याच्यानंतर तुमची संपत्ती, या द्वितीय स्थानावरून तुमची संपत्ती समजते. म्हणून याला धनस्थान म्हणतो आपण. याला लग्नस्थान म्हणतो तर याला धनस्थान म्हणतो. ठीक आहे. तिसरं स्थान आहे तृतीय स्थान. म्हणजे तुमची भावंड, तुमचे शेजारी, तुमचा छोटा प्रवास, तुमचं लिखाण, हे बघा, भावंडांचे प्रेम, जवळचा प्रवास, जनसंपर्क तुमचा किती आहे, बहीण भावाकडून मिळणारं सुख बरं का, आणि तुमचा खांदा, तुमचा हात, हे ह्या तिसऱ्या स्थानावरून आपण बघतो बरं का. ठीक आहे ना. आता हे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चतुर्थ स्थानावरून पहिल्यांदा आपण आपल्या आईला बघतो. आपली आई कशी असेल, घर कसं असेल, तुमच्याकडे वाहन आहे का, 2 चाकी 4 चाकी, ते बघतो. चतुर्थ स्थान, गृहसौख्य काय आहे तुमचं, तुमची आई, त्याच्यानंतर घरात तुमच्या काय काय वस्तू आहेत हे सुद्धा इथून समजतं बरं का. त्याच्यानंतर घराच्या आजूबाजूचा परिसर कसा असेल ते सुद्धा समजतं. बरं, त्याच्यानंतर तुमचं मन स्वास्थ्य, तुमच्या मनाला शांती असते का, किंवा तुम्ही नेहमी डिस्टर्ब असता किंवा काही, ते पण या स्थानातून कळतं. त्याच्यानंतर वाहन सुख, तुमच्याकडे गाडी असेल का, मग त्या गाडीचं सुख तुम्हाला मिळत असेल का काय. त्याच्यानंतर आईचं सुख, वाहन सुख, घर, तुमच्याकडे घर असेल का स्वतःचं. त्याच्यानंतर असेल, जरी भाड्याचं असेल तरी त्या भाड्याच्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत का, तुम्ही तिथे आनंदी आहात का, तुमची रात्रीची झोप, ही सुद्धा याच्यातून कळते बरं का आपल्याला. ठीक आहे ना. हां, बरं. त्याच्यानंतर पंचमस्थान तुम्हाला माहिती आहे शिक्षणासाठी. पंचमस्थानावरून आपण शिक्षण बघतो, हो ना. तर पंचमस्थान. त्याच्यानंतर तुमचं प्रेम प्रकरण, तुमचं काही लव अफेअर आहे का हे पण बघतो आपण. त्याच्यानंतर तुमची संतती, तुम्हाला मुलं आहेत का, मुलांचं सुख तुम्हाला मिळणार आहे का, मुलं होणार आहेत का, हे सगळं आपण पंचमस्थानातून बघतो. संतती स्थान आहे, सुखस्थान आहे, प्रेम प्रणयाचं स्थान आहे, त्याचबरोबर यश याचं स्थान आहे. त्याच्यानंतर आर्थिक लाभसुद्धा बघतो, शिक्षण बघतो या पंचमस्थानावरून आपण. ठीक आहे ना. त्याच्यानंतर षष्ठस्थान म्हणजे तुमचे आजार, तुमचं शत्रुत्व, तुमचे शत्रू, आजार, तुमच्या मामा मावशींकडून तुम्हाला काय प्रेम मिळणार आहे किंवा काय ट्रीटमेंट मिळणार आहे हे सगळं इथून कळतं. त्याच्यानंतर तुमची शारीरिक व्याधी, म्हणजे सर्दी, पडसं, हात दुखणे, पाय दुखणे, पोटात दुखणे, असं काय असेल ती शारीरिक व्याधी आपल्याला षष्ठ स्थानावरून कळते बरं का. त्याच्यानंतर नोकरांचं सुख, तुमच्या नशिबामध्ये नोकर आहेत का, मग ते तुमच्याशी कसे वागणार आहेत हे सगळं या स्थानावरून कळतं. त्याच्यानंतर पाळीव पक्षी प्राणी, तुमच्याकडे कुत्रा आहे, मांजर आहे, पोपट आहे,
त्याच्यानंतर लवबर्ड्स आहेत, असे काही पाळीव प्राणी आहेत का आणि त्यांचा तुम्हाला आवड आहे का, हे षष्ठ स्थानावरून आपण बघतो बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची नोकरी पण बघतो बरं का आपण. जसं दशमावरून आपण बिझनेस बघतो, नोकरी बघतो, तशी नोकरी आपण षष्ठ स्थानावरून पण बघतो बरं का. ठीक आहे. समजलं तुम्हाला षष्ठ स्थानापर्यंत. आता आपण पुढे जाऊया सप्तम स्थान. सप्तम स्थान मग तुम्हाला माहिती आहे भार्यास्थान, म्हणजे आपल्या वैवाहिक जोडीदाराचं स्थान आहे ते. बरं, भार्यास्थान आहे, विवाहस्थान आहे. विवाह सौख्य तुम्हाला मिळणार की नाही हे या स्थानावरून आपण बघतो काय. त्याच्यानंतर आकर्षण स्थान आहे, तुमच्या व्यक्तीचं आकर्षण स्थान आहे, सुख स्थान आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिपमध्ये जर का काही बिझनेस असेल तुमचा तर तो इथून बघतो आपण, इथून बघतो या सप्तम स्थानातून. ठीक आहे. पुढे आहे अष्टमस्थान. अष्टमस्थानाचं मग तुम्हाला माहिती आहे की अष्टमस्थान म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मृत्यूस्थान. तुमचा मृत्यू कुठे होणार, कसा होणार, काय होणार, या अष्टमस्थानावरून आपण स्टडी करू शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर तुमचं दुःख काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मृत्यूपत्रामधून काही वारसा हक्कानं काही धनलाभ होणार आहे का, काही प्रॉपर्टी मिळणार आहे का, हे अष्टमस्थानावरून आपण बघतो बरं का. अष्टमस्थानावरून आर्थिक लाभ काही होणार आहे का. त्याच्यानंतर तुमचे गर्भाशयाचे विकार हे सुद्धा इथून अष्टमस्थानावरून बघतो. ठीक आहे. याच्या पुढचं स्थान आहे भाग्यस्थान. भाग्यस्थान म्हणजे तुमचं भाग्य काय आहे, काय भाग्य फळफळणार का तुमचं, हे सगळं आपण भाग्यस्थानावरून बघतो. याला आपण नवम स्थान म्हणतो. बरं, या नवम स्थानातून दूरचे प्रवास बघतो, पण मग स्पेशली तीर्थयात्रा बरं का, की तुम्ही कुठे तीर्थयात्रेला गेला आहे, बद्री केदारला गेला आहे, गंगा किनारी गेला आहे, ऋषिकेशला गेला आहे, हो ना. हे असे दूरदूरचे आपण तीर्थप्रवास इथून बघतो. त्याच्यानंतर परदेश गमन पण बघतो बरं का. त्याच्यानंतर द्विभार्या योग. पहिला भार्या योग आपण सप्तमावरून बघतो, तर द्विभार्या म्हणजे तुमच्या नशिबात किंवा आयुष्यामध्ये समजा पहिली बायकोशी आपला काही घटस्फोट झाला आहे किंवा तिच्याशी आपलं बेबनाव झाला आहे किंवा तिच्याशी पहिली बायको जर का आपली गेली असेल तर दुसरं लग्नाचा योग आहे का, मग ते दुसरं लग्न, दुसरी बायको आपण ह्या नवम स्थानावरून बघतो बरं का. द्विभार्या कशी असेल आपली. त्याच्यानंतर तुमचं भाग्योदयाचं स्थान आहे हे नवम स्थान, हो ना. तुम्हाला मानसन्मान किती मिळणार आहे हे या भाग्यस्थानावरून बघितलं जातं बरं का. त्याच्यानंतर दशमस्थान. दशमस्थान मग तुम्हाला माहिती आहे काय की दशमस्थानावरून आपण, दशमस्थान म्हणजे आपलं कर्मस्थान आहे. ठीक आहे ना. मग त्याच्यावरून काय आपण आपल्या वडिलांचं सौख्य म्हणजे वडिलांचं प्रेम आपल्याला किती मिळणार आहे, हो, वडिलांशी आपलं किती पटणार आहे, वडील आणि काय हे असणार आहे बघा. पितृसौख्य, व्यवसाय, तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहे, काय करणार आहे, कशा टाईपचा व्यवसाय असेल, उद्योग असेल तुमचा. त्याच्यानंतर इथून राजकारण वगैरे बघितलं जातं, तुमची पदप्रतिष्ठा बघितली जाते या दशमस्थानावरून. खूप महत्त्वाचं स्थान आहे हे दशमस्थान बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे तुमचं आहे एकादश स्थान, याला आपण लाभस्थान पण म्हणतो. ठीक आहे. बरं, या लाभस्थानावरून काय बघतो आपण, मित्रमैत्रिणी बघतो काय. त्याच्यानंतर सर्व प्रकारचा लाभ या लाभस्थानातून बघतो. मग कोणाकडूनही लाभ होऊ शकतो, बिझनेसमधून, मित्रांकडून, मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून, किंवा आपली काही नोकरी असेल, आपले काही छोटे व्यवसाय असतील, त्याच्यातून सर्व प्रकारचे लाभ ह्या एकादश स्थान म्हणजे लाभस्थानातून आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणीसुद्धा इथून बघता येतात बरं का. त्या कशा असतील, प्रेमळ असतील, रागीट असतील, डेंजर असतील, हे सगळं आपण इथून बघू शकतो. बरं, त्याच्यानंतर शेवटचं स्थान आहे द्वादश स्थान. द्वादश स्थान, बरं, ह्याच्यातून काय बरं बघतो आपण, हे व्ययस्थान आहे. इथून तुमचा खर्च सगळा बघू शकतो आपण. मग तो हॉस्पिटलला होणारा असेल, परदेशात जायचं आहे तिथे होणारा खर्च असेल, सर्व प्रकारचे खर्च आपण या द्वादश स्थानातून बघतो. त्याच्यानंतर नुकसान, तुमचं काही नुकसान होणार आहे का ते इथून बघितलं जातं. त्याच्यानंतर खर्च, परदेश गमन, परदेश प्रवाससुद्धा आपण इथून बघतो बरं का. बरं, त्याच्यानंतर शय्यासुख म्हणजे तुम्हाला लग्नानंतरचं सुख जे असतं त्याला शय्यासुख म्हणतात, ते सुद्धा इथून बघितलं जातं. ठीक आहे. असं हे 12 भाव आणि 12 भावांचं कारकत्व मी तुम्हाला सांगितलं आहे. लग्नस्थान, प्रथम स्थान म्हणजे तुम्ही कसे आहात, कसा स्वभाव आहे तुमचा, तुम्ही कसे दिसता,
हो ना, तुमचे डोळे कसे असतील, त्याच्यानंतर इथून तुमचा आवाज, तुमच्या आवाजातला गोडवा. बरं, तुम्हाला गोड खायला आवडतंय का, तिखट आवडतंय का, अगदी तिखट जाळ खाताय तुम्ही, हे सगळं इथून बघता. तर त्याच्यानंतर तुमची भावंडांबरोबरचं प्रेम, तुमचे शेजारी, त्याच्यानंतर सगळं सर्व प्रकारच्या सुख, हात खांदा सगळं इथून बघतो. त्याच्यानंतर इथे आली आपली आई, आली घर आलं, वाहन आलं, हो ना, हे आहे. पंचमस्थानावरून शिक्षण बघितलंय आपण, आपली संतती बघितलेली आहे. षष्ठावरून आपली नोकरी, आपले मामा मावशींची रिलेशन, आपले नोकरांबरोबरचं आपलं रिलेशन, त्याच्यानंतर पाळीव प्राणी आपल्या घरातले, हे सगळं आपण इथून बघितलंय. सप्तमस्थानावरून आपला जोडीदार कसा असेल, त्याची आपल्याला किती साथ मिळेल, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये जर का आपला काही बिझनेस असेल तर तो कसा चालेल, काय चालेल, हे सगळं ह्या सप्तमस्थानावरून बघतो. अष्टमस्थानावरून तुमचं मृत्यूस्थान, मृत्यू तुमचा कसा होईल, काय होईल, त्याच्यानंतर दुःख काही तुमच्या नशिबाला आहे का, मृत्यूपत्रामुळे काही तुम्हाला लाभ होणार आहे का, आर्थिक लाभ म्हणजे वारसा हक्क थोडक्यात. त्याच्यानंतर काही तुम्हाला गर्भाशयाचे विकार असतील तर ते सुद्धा अष्टमावरून बघतो. नवम स्थान म्हणजे भाग्य, भाग्यस्थानावरून तुम्हाला माहिती आहे दूरचे प्रवास, परदेश प्रवास, त्याच्यानंतर तीर्थयात्रा, त्याच्यानंतर तुमचं भाग्योदय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणारा मानसन्मान बघतोय. दशमस्थानावर तुमचा बिझनेस बघतोय, कर्मस्थान आहे ते तुमचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, तुमच्या वडिलांबरोबरचं तुमचं प्रेम आहे, हो ना, हे सगळं पदप्रतिष्ठा आपण इथून बघतो. त्याच्यानंतर एकादश स्थान म्हणजे लाभस्थान, लाभस्थानावरून सगळ्या प्रकारचा लाभ बघतो आपण, हो ना. मग मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे लाभ आहेत, ते सगळं आपण बघतो. आणि व्ययस्थान, द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान, तिथून कर्ज, नुकसान, खर्च, परदेश प्रवास आणि तुमचं सुख, सगळं हे सगळं काही आपण बघतो. तर आज आपण पत्रिकेतील कुंडलीमधील 12 भाव आणि त्यांचं कारकत्व बघितलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ सतत बघत राहा, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की प्रथम, द्वितीय स्थान, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश आणि द्वादश ह्या सगळ्या ह्याचे काय कारकत्व आहे बरं. हां, हे सगळं तुम्ही सतत बघितलं तर हे तुमचं अगदी पाठ होऊन जाईल. आणि याच्या पुढे मग आपण एक एक ग्रह मांडून बघणार आहोत इथे, की प्रत्येक कुठला ग्रह कुठे आपल्याला काय बरं फळ देईल. हां, हे चंद्रापासून राहू केतूपर्यंत आपण सगळं काही बघणार आहोत. तर आधी हा तुम्ही सगळा स्टडी करा, की ज्यांना ज्योतिष म्हणजे काय अगदी काहीच माहिती नाही आणि ABCDपासून ज्यांची सुरुवात होणार आहे त्यांनी सगळ्यांनी हा स्टडी करावा आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडावी, असं मी तुम्हाला विनंती करेन. नमस्कार, ज्योतिष पंडित आशा पुण्यावरून बोलते आहे. माझे ॲस्ट्रो आशा नावाचं चॅनल आहे, ते तुम्ही बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.